श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 104 गणेश चतुर्थी व श्रीपाद श्रीवल्लभ अवतरण। तिरुमलदास शंकर भट्टास म्हणाले, शास्त्रानुसार होमातील शेवटची आहुती गणपतीने आपल्या सोंडेने स्वीकारावी व आपल्या झळाळत्या स्वर्णरूपाने प्रत्यक्ष दर्शन द्यावे, असे काही पंडित म्हणू लागले। हे शक्य आहे का, असा वाद सुरू झाला। तेव्हा यज्ञाचे औध्वर्यू म्हणाले, वेदमंत्रात तेवढे सामर्थ्य आहे, वेदमंत्राच्या सहाय्याने हे होऊ शकेल, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली व खरोखरच यज्ञाच्या शेवटी गणपतीने झळाळत्या स्वर्णरूपात प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले। सोंडेने शेवटची आहुती स्वीकारली व गणपतीने सांगितले, काही काळातच गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने मी अवतार घेणार आहे। यज्ञात हजर असलेले सर्वजण हे ऐकून या चमत्काराने स्तिमित झाले। काणिपाकम विनायक महिमा। त्यावेळी होमकुंडातील विभूती महागणपतीच्या आकारात बदलली व बोलू लागली, मूर्खांनो, त्रिपुरासूर वधाच्या वेळी शिवाने, बळीला पाताळात दाबणाऱ्या वामनाने, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला थोपविणाऱ्या विष्णूने, महिषासूर वधाच्या वेळी पार्वतीने, भूभार वाहण्याच्या आधी आदिशेषाने, सर्व सिद्धी मिळवण्यासाठी सिद्ध मुनींनी, प्रपंचावर विजयी होण्यासाठी मदनाने, अशा प्रकारे सर्व देवता गणांनी प्रथम माझी आराधना करून अभिष्ट सिद्धी प्राप्त करून घेतली। सर्व शक्तींचा निवास माझ्यात असून मीच शक्तिमंत आहे। दैवी व राक्षसी शक्ती पण माझ्यातच आहे। सर्व विघ्नांचा करता हरता मीच। दत्तात्रय म्हणजे काय समजलात? हरिहरपुत्र धर्मशास्त्रच विष्णू रूपात ब्रह्मरुद्र विलीन झाले असता दत्तरूप होते, तसेच धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख विलीन झाले की दत्तरूप होते। दत्त नेहमी त्रिरूप असतो हे ओळखा। श्रीपाद श्रीवल्लभ रूपात गणपती आहे हे दर्शविण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीला अवतरतील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 5। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।